स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. आज मुंबईवरून बारामती इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या सभेसाठी ते येत होते. बारामती जवळ आल्यानंतर विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला असल्याची माहिती वैमानिकाला मिळाली. यावेळी वैमानिकानं विमानतळाजवळ 2 वेळा लँडिंग करण्यासाठी प्रयत्न केला, पण शेवटी लँडिंग करत असताना विमानामध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळं विमान तिथं असलेल्या शेतामध्ये जाऊन विमानाचा अपघात झाला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. याची माहिती राज्यामध्ये पसरताच राज्यामध्ये शोककळा पसरली. कबनूर गावामध्ये याची माहिती पसरताच कबनूर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. कबनूर ग्रामपंचायत सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रितपणे येऊन आज चौकामध्ये ग्रामपंचायतीजवळ शोकसभा घेऊन अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. लाडक्या बहिणीनं अजित पवार यांच्या हातामध्ये पोस्टर घेऊन आज आमचा लाडका भाऊ गेला असल्याची खंत व्यक्त केली. अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्र पोरका झालाय असं सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय. कबनूर गावामध्ये आज दिवसभर गाव बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गावातल्या नागरिकांनी याला साथ दिली. अजित पवार हे एक मनमिळावू लाडक्या बहिणींसाठी योजना मंजूर करणारे नेते म्हणजे अजित पवार. त्यांना प्रशासनावर वचक ठेवणारा नेता म्हणून ओळखलं जात होतं. सकाळी 6 वाजल्यापासून कामाची पाहणी करणारा एकमेव नेता म्हणजे अजित पवार. त्यांच्या आठवणींना उजाळा देत शोकसभेमध्ये काही महिलांना डोळ्यात अश्रू अनावर झाले. यावेळी कबनूर गावचे सरपंच, उपसरपंच, आजी माजी सदस्य, सर्व राजकीय पक्षांचे नेते या शोकसभेमध्ये सामील झाले होते.